नीट पेपर फुटी प्रकरणात युवक काँग्रेस आक्रमक झाले। नागपुरात युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय। सरकार विरोधात जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी यावेळी करण्यात आलेली आहे। 2024 मध्ये सुद्धा पेपर फुटला होता। त्यावेळी एनटीएच्या डीजीचं हे सरकार काही करू शकलं नाही। उलट त्याचं प्रमोशन करण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। सातत्यानं पेपर फुटतात, परीक्षेमध्ये संघटितपणे भ्रष्टाचार केला जातो आणि या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या देशातलं सरकार जर करत असेल तर युवक काँग्रेस त्या विरोधात रान माजवल्याशिवाय राहणार नाही। नीटच्या परीक्षेमध्ये अनेक पालकांनी कर्ज काढलं, मुलांना नीटच्या परीक्षेचा अभ्यास करायला लावला। परीक्षा केंद्रात जाण्याच्या अगोदर 3-3 तास चौकशा करता, पण पेपर सुरक्षित कसा ठेवला जात नाही। परीक्षेमध्ये सुद्धा आता संघटितपणे भ्रष्टाचार होतोय। 2014 पासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात सत्तेवर आलं, त्यांनी कुठल्याही क्षेत्राचं पावित्र्य जपलं नाही। शिक्षण क्षेत्रात सुद्धा नीटमध्ये भ्रष्टाचार केला। महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। नीट पेपर फुटी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। मुंबई, पुण्यासह नागपुरातही युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। या विद्यार्थ्यांसोबत एनटीए सारखी जी एक्झाम घेणारी एजन्सी आहे, ती एक्झाम घेणारी एजन्सी वारंवार अशा पद्धतीची गडबडी जर करत असेल तर कुठेतरी एनटीएच्या निदेशकांनी इथे राजीनामा दिला पाहिजे। एवढंच नव्हे, ही जाच जरी सीबीआयला सोपली गेली आहे, परंतु जिथे दोषी आहे हे सगळं प्रकरणामध्ये एक दोषी नाही, हा पूर्ण नेटवर्क आहे। हे शिक्षा माफिया, हे पेपर माफिया आहे। या पेपर माफियाला, या शिक्षा माफियाला, या भ्रष्ट तंत्रामध्ये ज्या लोकांचे हात आहे, या सगळ्या लोकांचे हात कापले गेले पाहिजे। या सरकारने पूर्ण वाट लावून ठेवली आहे। जे काही स्टुडंट आहे जेवढं शिकत होते त्या लोकांचे पूर्ण पेपर लीक करून या देशाला काळी पोचली आहे।